नातेसंबंधाचे प्रश्न समजत नाही का? ताण घ्यायचा नाही. एक तुम्हाला प्रश्न सोडून दाखवतो, तुम्हाला 100% समजणार. बघा प्रश्न काय आहे? नातेसंबंध बरोबर आहे. त्याच्यातला प्रश्न काय आहे? गंगूबाईचा मुलगा प्रवीण आहे. आलं लक्षात? राम हा गंगूबाईचा भाऊ आहे. नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे. नीता ही रामची बहीण आहे. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? एवढं जर तुला वाचलं तो डोकं 100% चक्रात येणार आहे भाऊ. तर ताण घ्यायचं नाही. एक एक वाक्य काटून काटून तुला नातेसंबंधाचे प्रश्न सोडवायचे. तर पाय आता काय आहे? पहिलं वाक्य काय आहे? गंगूबाईचा मुलगा प्रवीण आहे. बरोबर आहे. तर पुढची पिढी दर्शवण्यासाठी आपण कोणता बाण वापरतो? दिशादर्शक बाण, खालचा रो. बरोबर आहे. तर हे बघ, आता पहिली पिढी कोणती आहे? गंगूबाई. आता गंगूबाई काय आहे? फिमेल आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तिच्या डोक्यावर काय करायचं? स्मॉल एफ लिहायचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुलगा कोण आहे? प्रवीण आहे. आता इथं गंगूबाईचं आपण जी घेतलं, प्रवीणचं पी घेतलं. बरोबर आहे. मुलगा कोण आहे? प्रवीण आहे. पण मुलगा असल्यामुळे तो काय, त्यांची लिंग निश्चिती झालेली आहे, त्याच्यामुळे तो कोण आहे? मेल आहे. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर काय लिहायचं? यम. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचं वाक्य वाच. राम हा गंगूबाईचा भाऊ आहे. कोणाचा? गंगूबाईचा. कोण? राम. राम गंगूबाईचा भाऊ असल्यामुळे भाऊ बहीण हे चिन्ह आपण कशाने दर्शवतो? समान हक्क समान वाटा, बरोबरीचं चिन्ह. बरोबरीचं चिन्हानं आपण गंगूबाईचं भाऊ बहिणीचं नातं दर्शवतो. म्हणून गंगूबाईचा भाऊ कोण आहे? राम आहे. म्हणून राम. ओके. राम हो कोण आहे? पुरुष आहे, कारण त्याची लिंग निश्चिती झालेली आहे. बरोबर आहे. तर रामच्या डोक्यावर काय? यम. बरोबर आहे. मेल. आलं लक्षात? त्याच्यानंतर हे दोन वाक्य तुझे संपले. त्याच्यानंतर काय? नीताला एक मुलगी आहे. तिचे नाव रीमा आहे. आता नीताचा इथं खाली काही उल्लेख आला का? मग आपल्याला लिंक लावता येणार आहे का? तर नाही लावता येणार. तर पुढचं वाक्य, हे वाक्य दोन्ही वाक्य सोडून द्यायचे. पुढचं वाक्य वाचायचं. नीता ही रामची बहीण आहे. कोण आहे? नीता ही रामची बहीण आहे. बरोबर आहे. रामची बहीण आणखी एक कोण आहे? गंगूबाई. बरोबर आहे. नीता इथं यन दर्शवायचं. बरोबर आहे. बरोबरीच्या चिन्हानं. समान हक्कात समान न्याय. बरोबर आहे. तर नीता कोण आहे? फिमेल आहे. बरोबर आहे. कोण आहे? फिमेल आहे. तर तिचं यप आपण तिथं दर्शवलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे. बरोबर आहे. हे वाक्य आपण पूर्ण केलं होतं. नीता ही रामची बहीण. आता वाक्य मागचे दोन राहिले ना, तुम्हाला कनेक्शन जोडायचे. तर रिलेशन जोडायचे. तर नीताला एक मुलगी आहे, तिचे नाव रीमा आहे. आता कोणाची मुलगी? नीताची कोण मुलगी आहे? तर रीमा. बरोबर आहे. आता आर डबल होईल म्हणून आपण काय करू? रीमा दर्शवू. बरोबर आहे. रीमा. झालं वाक्य कंप्लीट दोन्ही पण. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? बरोबर आहे. आता प्रवीण हा रीमाचा कोण लागतो. बरोबर आहे. हे चिन्ह दर्शवलं म्हणून चक्रात येऊ नका. आता हे प्रवीण आणि ही रीमा. बरोबर आहे. रीमा ही कोणाची मुलगी आहे? नीताची. बरोबर आहे. प्रवीण हा कोणाचा मुलगा आहे? गंगूबाईचा. आणि गंगूबाई नीता कोण आहे? तर सख्या वहिनी. बरोबर आहे. आणि त्यांचा भाऊ कोण आहे? तर राम आहे. आणि याच्यामुळं प्रश्न काय विचारलेला आपल्याला? प्रवीणचे रीमाशी नाते काय? प्रवीण हा रीमाचा कोण लागतो. वाचताना असं वाचायचं नाही. तुम्ही पर्यायामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असते. बरोबर आहे का? मावस भाऊ, मावस बहीण, मामे भाऊ, मामे बहीण. तुम्ही चक्रात द्याल. तर प्रश्न कसा दिलेला आहे? प्रवीणचे रीमाशी नाते काय? तर मग आपण वाचताना काय वाचायचं? प्रवीण हा रीमाचा कोण लागतो. प्रवीण हा रीमाचा कोण लागतो. तर तो रीमाची गंगूबाई कोण आहे? मावशी. म्हणून हा कोण लागल? मावस भाऊ. झालं? तुमचं नातं क्लिअर झालं. कोण? रीमाचं कोण आहे? प्रवीण, मावस भाऊ. आणि इथं जर विचारलं असतं रीमाचे प्रवीणशी नाते काय? रीमा ही प्रवीणची कोण लागते? ती कोण लागते? मावस बहीण. हे तुला समजलं पाहिजे भाऊ. आणि नसेल समजलं तर पुन्हा हा व्हिडिओ पाय, 100% तुला समजेल.